निवडणूक घ्यायची गरज पडली तर तारखेची तिथे आजही घोषित केले त्यामध्ये यामध्ये काय असतं की फेर निवडणूक जर एखाद्या पोलिंग स्टेशनमध्ये समजा काही इश्यू आला आणि तिथे त्या पोलिंग स्टेशन मधला जर पुन्हा निवडणूक जर घ्यायची असेल तर आपण ऍक्च्युअली मतमोजणी जी आहे ते मतमोजणी आपली सुरू असते आणि मात्र आपण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्या पोलिंग स्टेशनवरचं आपण पोलिंग घेतो। सर ये सभी 29 कॉर्पोरेशन अभी भी लिस्ट फाइनल कर रही है, तो ऐसे में आपको लगता नहीं कि इलेक्शन आज ही अनाउंस कर देना है जल्दबाजी? नहीं, एक्चुअली ये जो अंतिम मतदार यादी है सभी 29 महानगर पालिका की फाइनल हो गई है और उसके बाद में भी 27 तारीख तक 27 दिसंबर तक ये पोलिंग स्टेशन वाइज एक्चुअली यादी जो है वो पोलिंग स्टेशन वाइज यादी ये फायनल हो जाएगी। नगरपालिका निवडणुकांमध्ये पैशाचा भरमसाठ वापर झाल्याचं पाहायला मिळालं, त्याच्या प्रकारचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। अनेक ठिकाणी कारवाई केल्याचे केवळ दिखावा झाला, परंतु महापालिका निवडणुकांमध्ये यामध्ये प्रचंड अशा प्रकारचा पैशाचा वापर जो आहे तो अधिक होऊ शकतो। त्या संदर्भात अधिक काळजी घेणं गरजेचं वाटतं का आणि तशा प्रकारचं नियोजन निवडणूक आयोगाकडून केलं जाते का? कारण या सर्वाधिक जास्त नगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक जास्त आरोप केले गेले की पैशाचा वाटप झालेला आहे मतदारांना। नगर परिषद नगर पंचायतीमध्ये साधारणतः ऍक्च्युली ज्या आपण काळजी घेतली होती त्याप्रमाणेच महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पण आपल्याकडे फ्लाइंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि आपल्या या पैशांच्या वाटपांसंदर्भात